आज आपण जिरं म्हणजेच क्युमिनम सायमिनम याचा घरगुती औषध म्हणून कसा उपयोग करू शकतो हे बघणार आहोत। तर ज्या लोकांना अपचनाचा त्रास आहे त्या लोकांनी जर 3 ते 6 ग्राम जिरं हे फ्राईड करून त्याची पावडर केली आणि ते सेंधवा नमक सोबत आणि कोमट पाण्यासोबत जर घेतलं दिवसातनं 3 वेळेस, तर ज्या लोकांना अपचनाचा त्रास आहे त्यांचा अपचनाचा त्रास नाहीसा होतो। तसंच ज्या लोकांना डायरियाचा त्रास आहे त्या लोकांनी तर 1 ते 2 ग्रॅम जिरं हे फ्राईड करून त्याची पावडर केली आणि ती जर 250 ml बटरमिल्क सोबत घेतली तर ज्या लोकांना डायरियाचा त्रास आहे तो डायरियाचा त्रास देखील नाहीसा होतो। तसेच ज्या लोकांना हायपर ॲसिडिटी आहे म्हणजे ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणात होते त्या लोकांनी जर 1 ते 2 ग्रॅम जिरं हे जर घी सोबत म्हणजे तुपासोबत घेतलं आणि आपण जेव्हा जेवण करतो त्यावेळेस ते भातासोबत जर खाल्लं तर ज्यांना हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे ते हायपर ॲसिडिटी देखील नाहीसे होते। तसेच ज्या लोकांना स्किन डिसऑर्डर आहे म्हणजे ज्या लोकांना त्वचेचे रोग आहेत त्या लोकांनी जर 1 ते 2 ग्रॅम जिरं हे फ्राईड करून ते जर आणि त्याची पावडर केली आणि ती जर त्यांनी दुधासोबत घेतली तर ज्यांना स्किन डिसऑर्डर आहे तो देखील नाहीसा होतो। तसेच ज्या लोकांना कफ आहे म्हणजे असं काही लोकांना कफ जाणवतो जो लवकर जात नाही तर त्यांनी थोडं जिरं घेऊन ते तोंडात ठेवायचं आणि त्याचं वारंवार चावत राहायचं, त्याने देखील आपला जो कफ आहे तो कफ बाहेर पडतो। अशा प्रकारे आपण जिराचा घरगुती औषध म्हणून उपयोग करू शकतो। थँक्यू।